नक्कीच मनश्री राजू शिंदे हे आज ठाकरे गटात प्रवेश करत आहेत। मात्र ठाकरे गटात प्रवेश करत असताना ते भारतीय जनता पार्टीला खिंडार पाडत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण भाजपच्या एकूण 22 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक भाजपचे त्यांच्यासोबत आहेत, तर 2 अपक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि एक राष्ट्रवादीचा सुद्धा नगरसेवक ते सोबत घेऊन ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत आणि इतरही अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत ठाकरे गटामध्ये प्रवेश करत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अगदी काही वेळामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। स्वतः राजू शिंदे आपल्याबरोबर आहेत। मोठ्या संख्येने नगरसेवक पदाधिकारी तुम्ही घेऊन चाललेला आहात। तुमचा असा दावा आहे की येणाऱ्या काळात अनेक नगरसेवक भाजपचे तुमच्यासोबत येणार आहेत? तसे तर बघितले तर 10च्या वरती नगरसेवक माझ्यासोबत आहेत, परंतु काल केंद्रीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, हरिभाऊ बागडे नाना, अतुलजी सावे यांच्यामुळे काही नगरसेवक थांबलेत। ते सोबत होते, परंतु त्यांनी सांगितलं एवढे तरी कमीत कमी आता आमचं मान ठेवून बाजूला राहू द्या, इथं येऊ द्या, म्हणजे थांबून द्या त्यांना, आणि त्यांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे। पण ते पण जास्त काळ तिथे टिकणार नाही, ते माझ्यासोबत येतीलच। आणि आता जवळपास 6 नगरसेवक माझ्यासोबत आहे। एक जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटाचा आणि एक पंचायत समिती सदस्य भाजपचे, 2 ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं मंडळाध्यक्ष। तर 5चे 5 मंडळाध्यक्ष माझ्यासोबत आहे, तालुका अध्यक्ष माझ्यासोबत आहे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील, असे सर्व मंडळाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीची कोर टीम, पश्चिम विधान समिती माझ्यासोबत आहे आणि बेसिक म्हणजे बूथ रचना ते पेजपर्यंत प्रमुखापर्यंत सर्व रचना माझ्यासोबत आहे। सर्व माझ्यासोबत यायला तयार आहे आणि त्यांच्यामुळेच मी हे सर्व निर्णय घ्यायला तयार झालो। मुद्दा असा आहे की काल तुम्हाला अतुल सावे, हरिभाऊ बागडे आणि रावसाहेब दानवे हे सगळे भाजपचे मोठे नेते दिवसभर समजावत होते, तरीसुद्धा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही। हा राग भाजपबद्दल का निर्माण झाला आहे? भाजपबद्दल राग निर्माण नाही झाला, भाजपबद्दल माझं काही म्हणणं नव्हतं, पण भाजपचे जे स्थानिक नेते आहे त्या नेत्याबद्दल राग माझ्या मनात बी आहे, कार्यकर्त्याच्या मनात पण आहे आणि पर्यायाने पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा आहे, नगरसेवकाच्या मनामध्ये सुद्धा आहे। काल जेव्हा आम्ही बोलत होतो त्यावेळेस सगळ्यांनी आपापली भावना व्यक्त केली, त्याच्यातून काही मार्ग त्यांच्याकडून निघत नसल्याचं मला दिसलं। म्हणून आणि फक्त तात्पुरती समजून काढायची आणि नंतर मग जसे तसेच वागायचं ही पद्धत अनेक वर्षापासून बघितली। अनेक वेळा ह्या अशा आमच्या आतल्यात चर्चा झाल्यात, पण ही पहिली चर्चा अशी आहे। आणि छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एखादी घटना घडली तर राज्यभर तिचे पडसाद पडतात। मला असं वाटतं ही माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीला इथं जे काही पक्षाच्या नेत्याच्या चुकीमुळं याचे काही होतं आहे ते राज्यामध्ये सुरुवात ही इथून झाली, आता हे राज्यभर होईल अशी मला 100% खात्री वाटते। तर हे होते राजू शिंदे। हे सगळं फुटीचं लोण संपूर्ण राज्यभर पसरेल अशी प्रतिक्रिया ते देत आहेत। मनश्री, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।